जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। महाप्रलय, जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार। नदीकाठची आणि नाल्यांशेजारची शेकडो घरे पाण्याखाली। जळगाव जामोद संग्रामपूर, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यात काल मध्यरात्रीपासून निसर्गाने अत्यंत भयंकर रूप धारण केले आहे। मध्यरात्रीनंतर सुरू झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे जळगाव जामोद शहरातील व परिसरातील मुख्य नद्या आणि मोठ्या नाल्यांना तुफान महापूर आला आहे। या पुराचे प्रचंड पाणी थेट नदीकाठच्या आणि मोठ्या नाल्यांच्या कडेला असलेल्या शेकडो घरांमध्ये थेट घुसले असून रात्री 3 वाजेच्या सुमारास नागरिकांची प्रचंड धावपळ उडाली। अचानक घरात पाणी झाल्यामुळे अन्नधान्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे। जळगाव जामोद शहरासह खेरडा, येनगाव, मडाखेड, वडशिंगी, चावरा, इलोरा, भेंडवळ आणि वाडी खुर्द या ग्रामीण भागातील नदीकाठची आणि नाल्यांच्या कडेला असलेली घरे पूर्णपणे पुराच्या वेढ्यात सापडली आहेत। 31 जुलै रोजी संग्रामपूर तालुक्यातील कवठळसह इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी साचले असून उभी पिके पाण्याखाली गेली आहेत। पावसाचा जोर थांबण्याचे नाव घेत नसतानाच संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता आणि अनेक भागांत मोबाईल नेटवर्कही ठप्प झाले आहे। नद्या दुधडी भरून वाहत होत्या। पावसाची आकडेवारी पाहता जामोदमध्ये 255 मिमी, संग्रामपूरमध्ये 139 मिमी, बावनबीरमध्ये 136 मिमी, कवठळमध्ये 127 मिमी, सोनाळात 107 मिमी तर पातुर्डीत 77 मिमी एवढ्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। अंधारात आणि तुडुंब साचलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। या भयानक आपत्तीत प्रशासनाने नागरिकांना वाऱ्यावर न सोडता तात्काळ युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू करावे, पूरग्रस्तांना अन्नधान्य आणि सुरक्षित निवारा उपलब्ध करून द्यावा, तसेच शेती आणि घरांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बाधितांना आर्थिक भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी बुलढाण्यातील जनतेकडून केली जात आहे।